स्थायी ऊती म्हणजेच परमनंट टिश्यू. विभाजी ऊतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यावेळी त्यांची विभाजन क्षमता संपते. अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करण्याच्या प्रक्रियेस विभेदन म्हणजेच डिफरेन्सिएशन असे म्हणतात व अशा विभेदित पेशींपासून स्थायी ऊती बनतात. स्थायी ऊती या सरल स्थायी ऊती व जटिल स्थायी ऊती अशा दोन प्रकारच्या असतात. सरल स्थायी ऊती म्हणजेच सिंपल परमनंट टिश्यूज या एकाच प्रकारच्या पेशींनी बनतात. त्यांच्या कार्यानुसार त्यांचे पुढील प्रकार आहेत. पृष्ठभागीय ऊती म्हणजेच एपिडर्मिस. करून पहा. रिओ, लिली किंवा कोणतेही ताजे मांसल पान घ्या. ते खेचून व दाबून असे तिरकस फाडा की तुकड्याबरोबर त्या पानाची पारदर्शक साल दिसू लागेल. चिमट्याने ही साल वेगळी करून सॅफ्रानिन या रंगद्रव्याच्या विरल द्रावणात 1 मिनिट ठेवा. काचपट्टीवर साल अलगद पसरून तिच्यावर आच्छादक काच ठेवा व सूक्ष्मदर्शीच्या मदतीने सालीचे निरीक्षण करा. वनस्पतीचा संपूर्ण पृष्ठभाग हा पेशींच्या एकाच थराने बनलेला असतो. या थराला अपित्वचा असे म्हणतात. अपित्वचेतील पेशी सपाट असून त्यांच्यात आंतरपेशीय पोकळ्या नसल्याने एक सलग थर तयार होतो. खोड व पानांच्या अपित्वचेवर क्युटिकल हा मेणसट थर असल्याने त्याच्या खालील भागातील पाणी राखून ठेवले जाते. सरल स्थायी ऊतीचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यूज. ऊतीचे नाव. मूल ऊती म्हणजेच पॅरेन्किमा. आकृती. पेशींचे स्वरूप. पातळ पेशीभित्तिका, आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी. आढळ. मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया सर्व अवयवांत. कार्ये. मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवणे. उपप्रकार. हरित ऊती. पानांतील मूल ऊती प्रकाश संश्लेषण करतात. वायू ऊती जलीय वनस्पतींना खोडे व पाने यांना तरंगण्यास मदत करतात. ऊतीचे नाव. स्थूल ऊती म्हणजेच कॅलेन्किमा. आकृती. पेशींचे स्वरूप. लांबट पेशी, सेल्युलोज व पेक्टिनमुळे कोपऱ्यांशी जाड झालेल्या पेशीभित्तिका, जिवंत पेशी. आढळ. पानांचे देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी. कार्ये. अवयवांना लवचिकता व आधार देणे. ऊतीचे नाव. दृढ ऊती म्हणजेच स्क्लेरेन्कायमा. आकृती. पेशींचे स्वरूप. दोन्ही टोकांना निमुळत्या तंतुमय व मृत पेशी. पेशीभित्तिकेत लिग्निन हा पदार्थ. आढळ. खोड, पानांच्या शिरा, बियांचे कठीण कवच, नारळाचे बाह्य आवरण. कार्ये. अवयवांना टणकपणा व मजबूती देणे. जटिल स्थायी ऊतींचे प्रकार. टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. ऊतीचे नाव. जलवाहिनी म्हणजेच झायलेम. रसवाहिनी. फ्लोएम. जलवाहिनी म्हणजेच झायलेम. आकृती. वैशिष्ट्ये. जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या आहेत. पेशींचे प्रकार. वाहिनिका, वाहिन्या व तंतू, मृत पेशी, जलवाहिनी, मूल ऊती, जिवंत पेशी. कार्य.
एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना असते. पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेनेच करतात. रसवाहिनी फ्लोएम. आकृती वैशिष्ट्ये पेशीद्रव्ये असलेल्या जिवंत पेशींपासून बनलेल्या आहेत. पेशींचे प्रकार: चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी मूलऊती जिवंत पेशी, रसवाहिनी तंतू मृत पेशी. कार्य: एकमेकांना जोडलेल्या नळ्या पानांकडून शर्करा व अमिनो आम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने करतात. सजीवांच्या शरीरातील काही जिवंत पेशी पूर्णक्षम म्हणजेच टोटिपोटेंट असल्याने ठराविक वातावरण पुरवले तर या पेशींपासून नव्याने पूर्ण सजीव तयार होऊ शकतो. पेशींच्या या गुणधर्माचा तसेच त्यातील जनुक निर्धारित जैवरासायनिक प्रक्रियांचा वापर करून अनेक उत्तम प्रतीच्या व अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचे विविध वाण तसेच जनावरांच्या नवीन प्रजाती, विविध लसी यांची निर्मिती करता येते. हे मनुष्याच्या लक्षात आले व यातून पुढे जैवतंत्रज्ञान शाखेचा उदय झाला.